पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांचे नावे. प्रिय ख्रिस्ती मित्रांनो, या पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवला. या शुभ प्रसंगी ख्रिस्त सभा सारा जगातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावित आहे. या प्रभूच्या वर्णनाचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्य रहस्य साजरी करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्य स्मरण केले तर त्याच्या मरणावरील विजयता आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, जगाचा प्रकाश तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझ्या वैभवाच्या प्रकाशात सहभागी होत आहोत. हा नवीन अग्नी आशीर्वादित कर व आमच्या अंतःकरणात आशेची नवीन ज्योत पेटव. या पुनरुत्थानाच्या उत्सवाने आमची मने शुद्ध कर व सार्वकालिक प्रकाशाच्या उत्सवात एक दिवस सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. ख्रिस्त काल व आज, आरंभ व शेवट, अल्फा आणि ओमेगा, सर्वकाळ त्याचा व सर्व युग त्याचे आहेत. गौरव आणि सामर्थ्य सदा सर्वकाळ त्याचे असो. आमेन. या पवित्र व वैभवपूर्ण जखमेने आमचा प्रभू ख्रिस्त आमचे संरक्षण करो व आम्हाला सुरक्षित ठेवो. आमेन. वैभवाने पूर्णित होणाऱ्या ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या अंतःकरणातील व मनातील अंधकार नाहीसा करो. ख्रिस्त जगाचा प्रकाश, देवाला धन्यवाद. जगाचा प्रकाश, देवाला धन्यवाद. परमेश्वराने निर्माण केलेले हे पाणी त्याने आशीर्वादित करावे म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आपल्या बाप्तिस्मा साक्रमेंटाचे स्मरण देण्यासाठी हे पाणी आपण वापरणार आहोत. परमेश्वर आमचे निर्धरीकरण करो व आम्ही स्वीकारलेल्या पवित्र आत्म्याशी आम्हाला एकनिष्ठ ठेवो. सर्वांनी हात जोडा. हे देव परमेश्वरा, आजच्या रात्री तुझी लोक भक्तिपूर्वक जागरण करीत आहोत. आमच्या निर्मितीच्या अद्भुत घटनेचे व त्याहून अधिक आमच्या मुक्ती कार्याच्या अद्भुत घटनेचे पुण्य स्मरण करीत असताना तुझ्या सहवासाचा आम्हाला लाभ मिळू दे. हे पाणी तू आशीर्वादित कर. हे पाणी बीज वाढवते, आमचा थकवा घालवते, आम्हाला स्वच्छ करते. तू या पाण्याला
तुझ्या दयेची महाग बनवले आहेस. पारोच्या गुलामगिरीतून पाण्याच्या साहाय्याने तू तुझ्या लोकांना मुक्त केलेस. तू वापरतात पाण्याने त्यांची तहान भागवलीस. मनुष्याबरोबर तू करणार असलेल्या नव्या कराराची घोषणा संदेशातून पाण्याने केली. ज्यानंतर तिथे ख्रिस्ताने पवित्र बनवलेल्या पाण्याच्या स्नानाने तू आमच्या पापी स्वभावात बदल घडवून आम्हाला नवजीवन देतोस. हे पाणी आम्हाला आमच्या बाप्तिस्मा साक्रमंताचे साक्रमेंट घेतलेल्या आपल्या बंधुभगिनींच्या आनंदात आम्हाला सहभाग मिळव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.